काटा लगा गर्ल अभिनेत्री मॉडेल शेफाली जरावालाच्या निधनाची बातमी शनिवारी सकाळी आली। 42 वर्षीय शेफालीचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येते। तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचा पती पराग त्यागीने तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं, पण तिथं तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। शेफालीच्या या अचानक झालेल्या एक्झिटमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जाते। अभिनेत्री मॉडेल असलेल्या शेफालीने अनेक सिनेमांमधून काम केलं, पण काटा लगा गर्ल म्हणून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली। 2002 मध्ये आलेल्या या गाण्यानं तरुणांना चांगलीच भुरळ घातली होती। बॉलिवूडमध्ये आयटम सॉन्ग प्रकार याच गाण्यामुळे हिट झाल्याचं सांगितलं जातं। शेफाली या गाण्यामुळे रातोरात स्टार झाली, पण नंतर बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरला मोठा बूस्ट मिळाला नाही। त्यामुळे काटा लगा गर्ल हीच तिची ओळख राहिली। शेफालीचं करिअर आणि त्यातल्या अप्स अँड डाऊनची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 42 वर्षांची शेफाली जरीवाला अंधेरीमध्ये आपला पती पराग त्यागी सोबत राहत होती। शुक्रवारी रात्री 9 ते 10च्या दरम्यान शेफालीला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। तिच्या छातीमध्ये दुखायला लागल्यानं पती पराग आणि इतर सहकाऱ्यांनी तिला अंधेरीच्या बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तिथं तिला डॉक्टरांनी मृत घोषित केलं। त्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह अंधेरीच्या कूपर हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय। सध्या तरी शेफालीच्या मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचं सांगितलं जातंय, पण पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याबाबत जास्त माहिती मिळेल असं सांगण्यात येतंय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणामध्ये शेफालीचा पती पराग त्यागीसह इतर 3 जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत। शेफालीच्या मृत्यूनंतर आता मनोरंजन विश्वातून तिला श्रद्धांजली वाहिली जाते। 2002 मध्ये आलेल्या काटा लगा या अल्बम सॉन्गमुळे शेफालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती, पण तिच्या करिअरची गोष्टही इंटरेस्टिंग आहे। 2002 मध्ये दूरदर्शनचा जमाना मागे पडला आणि घरोघरी केबल पोहोचायला लागली होती। याच काळात म्युझिक व्हिडिओ अल्बम इंडस्ट्रीनेही मोठा जोर धरला होता। मुंबईसारख्या शहरामध्ये पब आणि डिस्कोचं पेव फुटलं होतं, तिथं ही गाणी वाजत होती। त्या काळात झटपट गाणी बनवायची आणि झटपट विकायची स्पर्धा सुरू होती, पण प्रत्येक वेळी नवीन गाणी कुठून आणायची आणि आणली तरी ती हिट होतील याची गॅरंटी नव्हती। तेव्हा एक नवीन फॉर्म्युला आला, रिमिक्सचा। हा फॉर्म्युला सोपा होता। जुनी 60च्या दशकातली गाणी घ्यायची, त्याचा टेम्पो वाढवायचा, त्यात मध्ये मध्ये डीजे वाले योयो इंग्लिश शब्द घालायचे, त्या गाण्यावरती छोट्या कपड्यातल्या मॉडेल मुली नाचवायच्या आणि त्या गाण्याला म्हणायचं रिमिक्स सॉन्ग। बॉम्बे व्हायकिंग वगैरे सिंगर यामुळे फेमस झाले। विनय सप्रू आणि राधिका रावने सुद्धा या फॉर्म्युलावर गाणी बनवायला सुरुवात केली। एकदा हे विनय आणि राधिका हाँगकाँगला टूरसाठी गेले होते, तेव्हा विनयच्या डोक्यात चालू होतं की काहीतरी नवीन केलं पाहिजे। हाँगकाँगमध्ये पार्टीमध्ये डान्स करत असताना त्याच्या लक्षात आलं की अजून आपल्या भारतामध्ये मुलगी डीजे असलेलं गाणं बनवलेलं नाही, तसं काहीतरी करायला हवं। त्यानं आपली आयडिया राधिकाला सांगितली। दोघांच्या डोक्यात गाण्यानं आकार घेतला। जुन्या समाधी पिक्चरमधलं लता मंगेशकर यांचं बंगले के पीछे हे गाणं निवडण्यात आलं, पण जशी ही आयडिया युनिक आणि फ्रेश होती, तसाच या अल्बमच्या हिरोईनसाठी त्यांना फ्रेश चेहरा हवा होता। तेव्हा एकदा मुंबईतल्या रस्त्यावरती एक सुंदर मुलगी चालत निघालेली विनयला दिसली। त्यानं तिचा पाठलाग केला। मग त्याला कळालं की ती सरदार पटेल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेते। त्यानं खूप मागं लागून तिला या रोलसाठी तयार केलं। त्या मुलीचं नाव होतं शेफाली जरीवाला आणि अल्बमचं नाव ठरलं बेबी डॉल। गाण्याची सुरुवातच बॉम्ब टाकून केली होती। एक मुलगी म्हणजे शेफाली जरीवाला एका डिस्कोच्या बाहेर तसलं मॅगझिन वाचत उभी आहे, त्यावर एका पुरुषाचं चित्र होतं। हे असलं काही त्या काळात बघणं म्हणजे मोठा गुन्हा होता, त्यामुळं लोक दार बंद करूनच हे गाणं बघायला लागली। पण काटा लगा सुपर डुपर हिट झालं, सगळ्या म्युझिक चॅनलवरती वाजू लागलं। देशात मात्र गाणं बघून गोंधळ उडाला। लता दीदींसारख्या महान सिंगर आपल्या गाण्याची लावली गेलेली वाट पाहून कशा दुःखी झाल्या आहेत हे चॅनलवाले सांगत होते, पण लहान थोर सगळ्याच पोरांच्या तोंडात हे गाणं बसलं। यूपी बिहार पासून दिल्ली मुंबईपर्यंत सगळ्यांना या काटा लगानं वेड लावलं। दहीहंडीला, गणपतीमध्ये, लग्नात सगळीकडे चार्ट बस्टरवरती हे गाणं 1 नंबरला होतं। याच गाण्यानं भारतात टॅटूचं कल्चर आणलं, त्यामुळं ते बंद करण्यासाठी एक अफवा पसरली होती। त्या काटा लगावाल्या हिरोईनने हातावरती टॅटू काढला आणि त्यामुळे तिला स्किन कॅन्सर झाला, त्यातच तिचा मृत्यू झाला। सगळ्यांना ही अफवा खरी वाटली, कारण ती नटी बरेच दिवस कुठंच दिसली नव्हती। तेव्हा सोशल मीडिया नसल्यामुळं अफवेला जास्त पेव फुटलं नाही, पण ती गेल्याचं दुःख अनेकांना वाटलं। पण नंतर सलमान खानच्या मुझसे शादी करोगीमध्ये बिजलीच्या रोलमध्ये काटा लगावाली दिसली। अक्षय कुमार बरोबर परत काटा लगावरती नाचली आणि काटा लगा गर्ल शेफाली जरीवाला जिवंत आहे याची खात्री झाली। मग अनेक अल्बममध्ये तिनं काम केलं, पण तोपर्यंत ट्रेंड बदलला होता
रिमिक्स आणि त्यावर नाचणाऱ्या पुरी मागं पडत गेल्या. पण शेफालीचा मात्र विसर पडला नाही. शेफाली जरीवाला शिक्षणानं IT इंजिनियर होती, पण काटा लगानं मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तिची बॉलिवूडमध्ये दणक्यात एंट्री झाली. पण नंतर तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि करिअरमध्ये अनेक चढउतार आले. 2004 मध्ये मीत ब्रदर्स मधल्या हरमीत गुलजारबरोबर शेफाली जरीवालानं लग्न केलं, पण ते फार काळ टिकलं नाही. 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. झीवरच्या पवित्र रिश्तामध्ये जो अर्चूचा भाऊ झाला होता त्या पराग त्यागीबरोबर तिनं दुसरं लग्न केलं. दोघंही बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्याच्याबरोबर तिनं नज बलियेमध्ये एंट्री केली, पण त्यात काही ती यशस्वी झाली नाही. अल्ट बालाजीच्या बेबी कम ना या श्रेयस तळपदेच्या एका कॉमेडी कम डबल मिनिंग जोकवाल्या वेब सिरीजमधून तिनं कमबॅक केलं. बिग बॉसच्या 13व्या सीझनमध्ये ती दिसली, पण काटा लगाची जादू तिला परत जमली नाही. शैतानी रुस्मे या हॉरर सिरियलमधून शेफाली कमबॅक करणार अशा बातम्या आल्या होत्या. त्याची चर्चाही झाली. मध्यंतरी तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की वयाच्या 15व्या वर्षापासून ती एपिलेप्सी या फिट्स येण्याच्या आजाराचा सामना करत होती. त्यातच तिच्या करिअरची बरीच वर्ष वाया गेली. नंतर योगासनांमुळे तिनं त्यावरती मात केल्याचं सांगितलं होतं, पण नंतरही ती डिप्रेशनमुळे त्रस्त असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळेच तिनं नंतर कुठला पिक्चर केला नाही. बिग बॉस सीझन 13 मध्ये दिसल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली, पण सीझन संपला आणि या चर्चाही बंद झाल्या. गेली अनेक वर्ष ती गृहिणी म्हणून आपला नवरा पराग त्यागीसोबत राहत होती. आता तिच्या निधनाच्या बातमीमुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय. तिचं बॉलिवूडमधलं करिअर हिट झालं नसेल, पण काटा लगा गर्ल म्हणून असलेली तिची ओळख ही कायम राहील एवढं मात्र नक्की.